Today we have discussed the second chapter, life processes in living organism part first. आपल्या सेकंड चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. अजून एक चॅप्टर आपण स्टडी करणार आहे, त्याचं नाव काय आहे, सेकंड, लाईफ प्रोसेसेस. आता याच्यामध्ये लाईफ प्रोसेसेस मीन्स कोणत्या प्रोसेसेस, तर ऑर्गन सिस्टीम असणार आहे. त्याच्यामध्ये कोणती सिस्टीम असणार आहे, ऑर्गन, व्हेरियस ऑर्गन्स, आणि ऑर्गन्समध्ये व्हेरियस सिस्टीम्स असणार आहे. तर फर्स्ट सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम, सेकंड वन रेस्पिरेटरी सिस्टीम, थर्ड वन सर्क्युलेटरी सिस्टीम, फोर्थ वन एक्सक्रिटरी, आणि ह्या फोर सिस्टीम कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल सिस्टीम मीन्स नर्वस सिस्टीम. आपण याला काय म्हणत असतो, नर्वस सिस्टीम. आता या प्रत्येक सिस्टीमचा काहीतरी रोल असणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे डायजेशन ऑफ फूड, ती सिस्टीम काय फोकस करणार आहे, डायजेशन ऑफ फूड. रेस्पिरेटरी सिस्टीम रेस्पिरेशन, याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, रेस्पिरेशनचे फिनॉमिना असणार आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये circulation of bloods, vitamins, other nutrient circulation, and excretory means removal of excretory products, and last one या सर्व सिस्टीम कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा आपण त्याला ब्रेन म्हणतो. तर ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस झाल्या, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या ह्या लाईफ प्रोसेसेस आहेत. तर आता ह्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत ह्या काय आपोआप चालत नाही, यांना काहीतरी एनर्जी लागते, तर ती एनर्जी कोणापासून मिळवली जाते, तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि लिपिड्स ह्या गोष्टींपासून मिळवली जाते. तर आता एक कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, लिपिड याचा सोर्स कोणता आहे, तर बेस्ट सोर्स प्लांट्स काय करत असतात, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल स्वतःचं फूड मटेरियल तयार करत असतात. म्हणून आपण काय म्हणतो, प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स, म्हणजे ते काय करतात, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करत असतात. तर ते फूड मटेरियल तयार करणार, आणि फूड मटेरियल कोणत्या फॉर्मॅटमध्ये तयार करणार आहे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि फॅट्स या फॉर्मॅटमध्ये तयार करणार आहे. तर याच्यासाठी ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो, म्हणजे याच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला, ऑक्सिजन. तर काय होतं, प्लांट्स फूड मटेरियल तयार करतो, आणि ते फूड मटेरियल कशामध्ये स्टोअर केलं जातं, लिव्स, फ्रुट्स, रूट्स याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. आणि जेव्हा ॲनिमल ते पार्ट्स ईट करतात, तर त्यावेळेस कार्बोहायड्रेट कुठे जातात, ॲनिमल्सकडे जातात. मग ॲनिमल्स नंतर काय करणार आहे, दीज कार्बोहायड्रेट्स आर युटिलाइज फॉर एनर्जी. ते कशासाठी वापरणार आहे, एनर्जी म्हणून वापरणार आहे. मीन्स जनरल काय बघायचं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये, तर ह्या ज्या सिस्टीम आहे या सिस्टीम चालवण्यासाठी एनर्जीचा सोर्स काय आहे, ती एनर्जी कशापासून मिळवणार आहे, तर 4 फॅक्टरपासून एनर्जी, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स अँड फॅट्स. तर एक जनरल लक्षात ठेवायचं, पर ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. आता वन बाय वन बघू आपण याचे रेस्पिरेटरी किंवा लाईफ प्रोसेसेस कोणते आहेत. तर आपण एक लाईफ प्रोसेसेस त्याच्या अगोदर एनर्जी प्रोडक्शन बघू, एनर्जी कशी तयार केली जाते. आता एनर्जी तयार करण्याच्या अगोदर रेस्पिरेशन हे 2 प्रकारचं असतं. रेस्पिरेशन हे 2 प्रकारचं, एक बॉडी लेवल अँड सेकंड सेल्युलर लेवल. आता बॉडी लेवल मीन्स ऑर्गन्स असणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑर्गन्स. तर आता ते रेस्पिरेशन कसं आहे, नोज, लंग्स हे काय झालं, बॉडी लेवलचं रेस्पिरेशन झालं, नोज आणि लंग्स हे बॉडी लेवलचं झालं. आता सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये मसल्समध्ये जे होणारं रेस्पिरेशन आहे ते सेल्युलर लेवल, म्हणजे ते कशामध्ये होते, सेलमध्ये होते फक्त, ते काय सेपरेट ऑर्गनमध्ये होत नाही, ते पर्टिक्युलरली सेलमध्ये होते. मीन्स रेस्पिरेशन इज ऑफ 2 टाइप्स, बॉडी लेवल अँड सेल्युलर लेवल. बॉडी लेवल एक्झाम्पल नॉस्ट्रिल अँड लंग्स, अँड सेल्युलर लेवल मसल्सच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये होणारं सेल्युलर लेवल. आता याची एक एनर्जी फ्लो डायग्राम बघू आपण. कार्बोहायड्रेट मध्ये कशा प्रकारे एनर्जी मिळवली जाते. कार्बोहायड्रेट इज ए सोर्स ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. आपण खूप वेळा ऐकलेलं आहे कार्बोहायड्रेट मध्ये एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते, एटीपी मध्ये असते. तर एटीपी मीन्स काय, एटीपी ॲडिनोसाइन ट्राय
ट्रायफॉस्फेट, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. दिस इज ए सोर्स ऑफ एनर्जी. तर आता जे रेस्पिरेशन मेनली फोकस रेस्पिरेशन आपल्याला कशावरती करायचे, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन हॅज टू टाइप्स. सेल्युलर रेस्पिरेशन हॅज टू टाइप्स. वन इज एरोबिक रेस्पिरेशन अँड अनदर इज अनएरोबिक रेस्पिरेशन. याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते, व्हॉट इज मीन बाय एरोबिक रेस्पिरेशन, व्हॉट इज मीन बाय अनएरोबिक रेस्पिरेशन. तर सिंपली काय आहे बघा, द रेस्पिरेशन which occurs in presence of oxygen, it is called as aerobic respiration. The respiration occurs without in presence of oxygen called as anaerobic respiration. एवढे पॉइंट आहे. जनरल पॉइंट आउट क्लिअर करा. इंट्रोडक्शन मध्ये काय बघितलं, व्हेरियस सिस्टीम्स and they have a particular function. They have a particular function. All these systems are controlled by central nervous system. For operating this system, we require some energy. These energy are obtained by animals from carbohydrates, fats, lipids, and proteins. These nutrients are obtained from plants because plants are autotrophs, and we know we get 4 kilocalorie per gram energy from a per gram of carbohydrate. After that, energy production is of two types. First one is body level respiration and second one cellular level. तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट पासून एटीपी इन द फॉर्म ऑफ एटीपी एनर्जी मिळते. आणि रेस्पिरेशन हे टू टाइप्स असते, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक मीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड अनएरोबिक मीन्स इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट पॉइंट, एरोबिक रेस्पिरेशन. आता आपल्याला ब्रीथ मध्ये एरोबिक रेस्पिरेशन मीन्स काय ते बघायचे. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स रेस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इट इज नोन ॲज एरोबिक रेस्पिरेशन. आता हे एरोबिक रेस्पिरेशन कुणाचं करायचं बघा. आपला मेन पर्पज काय आहे, तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट पासून आपल्याला एनर्जी मिळवायची. कार्बोहायड्रेट पासून आपल्याला काय मिळवायची, एनर्जी. तर ते रेस्पिरेशन करायचं आपल्याला. म्हणून आपण काय करणार बघा, फर्स्ट स्टेप ग्लायकोलिसिस. आवर फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस. आता ही स्टेप कुठे होत असते बॉडीमध्ये, तर इन सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिस कुठे होत असतं, सायटोप्लाझम मध्ये होत असतं. आता ह्या ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं बघा, ग्लुकोज मीन्स कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मीन्स ग्लुकोज. कार्बोहायड्रेटचं वन एक्झाम्पल ग्लुकोज आहे. तर याचं स्टेप वाईज ऑक्सिडेशन केलं जातं. याचं स्टेप वाईज ऑक्सिडेशन. आता हे ऑक्सिडेशन मीन्स ऑक्सिजन पाहिजे ना, तर हे ऑक्सिजन कुठून घेतला जातो, तर एअरमधून आपण ऑक्सिजन घेतो आणि ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं जातं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केल्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ इच, म्हणजे 2 मॉलिक्युल तयार होणार आहे. कसले 2 मॉलिक्युल्स तयार होणार आहे, पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स, NaDH2 चे 2 मॉलिक्युल्स, ATP 2 मॉलिक्युल्स अँड H2O 2 मॉलिक्युल्स. म्हणजे ग्लायकोलिसिस मध्ये काय होते, ग्लुकोज अंडरगो स्टेप वाइज ऑक्सिडेशन गिव्स 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of NaDH2, 2 molecules of ATP and 2 molecules of water. एवढं मिळालं आपल्याला. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करून एवढे मॉलिक्युल्स मिळाले. तर नेक्स्ट स्टेपला काय केलं जातं, यापैकी जे पायरुविक ऍसिड आहे, पायरुविक ऍसिड त्याचं कन्व्हर्शन ऍसिटिल कोएन्झाइम A याच्यामध्ये केलं जातं. पायरुविक ऍसिड गेट्स कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम A आणि ऍसिटिल कोएन्झाइम is break into 2 molecules of NaDH2 and CO2 is released. Means glycolysis मध्ये काय होणार आहे, glucose undergo oxidation to give 2 molecules of pyruvic acid, NaDH2, ATP and water. त्यापैकी pyruvic acid चे कन्व्हर्शन हे कशामध्ये केले जाणार आहे, 2 molecules of acetyl coenzyme and after that it converted into NaDH2 and CO2 gases released. एवढं ग्लायकोलिसिस स्टेप मध्ये होणार आहे. दिस इज ए ग्लायकोलिसिस स्टेप, म्हणजे स्टेप वाईज आहे. सेकंड स्टेप ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. तर आता याच्यामध्ये काय होते बघा, प्रोसेस कुठून स्टार्ट होते, याच्यामध्ये जे ऍसिटिल कोएन्झाइम तयार झालेला आहे त्याच्यापासून सेकंड प्रोसेस तयार होते. तर याच्यामध्ये काय होते, ऍसिटिल कोएन्झाइम A आणि ही जी प्रोसेस आहे ही माइटोकॉन्ड्रियामध्ये होते.
ग्लायकोलिसिस कुठे व्हायचं? सायटोप्लाझम. तसे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल कशामध्ये होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आता या ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये काय होते बघा, ऍसिटिल कोएन्झाइम गेट ऑक्सिडाइज इनटू CO2, H2O, FADH2 and NADH2 अशा 4 मॉलिक्युल्स मध्ये होते. होतंय काय याच्यामध्ये? ऍसिटिल कोएन्झाइमचं कन्व्हर्जन FADH2, NADH2, H2O आणि CO2 मध्ये होते. एवढे होते आणि ही प्रोसेस कशामध्ये होते? मायटोकॉन्ड्रिया. आता थर्ड स्टेप, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तुम्हाला एक पॉइंट सांगायचं राहिला, ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये होते ना, तर तुमच्या बुकमध्ये मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम दिलेली आहे आणि प्रोसेस कशा होत आहे? सायक्लिक होत आहे. प्रोसेस कशा होत आहे? सायक्लिक. म्हणून त्याला सायक्लिक चेन रिएक्शन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सायक्लिक चेन रिएक्शन. म्हणजे सर्क्युलरली होते म्हणून सायक्लिक चेन रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. सायकल म्हणजे काय? सर्कल. सायकल मीन्स सर्कल. थर्ड, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. थर्ड स्टेप मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात. आता ही सुद्धा प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. ही सुद्धा प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. याच्यामध्ये काय होते बघा, इकडे जे NADH2 आणि FADH2 तयार झालेले आहेत ना, तर याचं कन्व्हर्जन कशात होते बघू आपण. एका NADH2 चं कन्व्हर्जन, त्याला इलेक्ट्रॉन दिले जातात आणि त्याचं कन्व्हर्जन 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मध्ये केलं जातं. 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP. आणि FADH2 जो आहे त्याला सुद्धा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात आणि त्याचं कन्व्हर्जन 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP मध्ये केलं जातं. म्हणजे काय झालं, ह्या दोन प्रोसेस केल्या, NADH2 आणि FADH2 तयार झाला, त्यांच्यापासून काय मिळवले आपण? ATP. ग्लायकोलिसिस मध्ये सुद्धा 2 ATP मिळाले होते बघा. इथे 2 ATP मिळाले होते. 2 मॉलिक्युल्स, प्रत्येकाचे 2 मॉलिक्युल्स. इथे 2 ATP मिळाले होते आणि इथे किती मिळाले? 3 मिळाले आणि इथे किती मिळाले? 2 मिळाले. म्हणजे टोटल ATP किती झाले? 5 + 2 7 ATP. आपला मेन पर्पज काय? कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन करून आपल्याला एनर्जी मिळवणे, हा आपला मेन प्रोसेस होता. आणि नंतर काय केलं जातं? CO2 काय केला जातो? रेस्पिरेटरी सिस्टीमच्या मार्फत बाहेर टाकला जातो. म्हणजे कार्बोहायड्रेट पासून अशा प्रकारे एनर्जी तयार केली जाते. आता काय होतं बघा, सपोज आपण जर हवा एअर घ्यायचं बंद केलं तर होतं काय? आपल्याला काय मिळत नाही? ऑक्सिजन मिळत नाही. आणि एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही, एरोबिक रेस्पिरेशनच होत नाही, म्हणजे एनर्जीच मिळत नाही. आणि मग परिणामी काय होतं? थोड्या वेळाने काय होते? ॲनिमलचे काय होते? डेथ होते. म्हणजे याच्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. म्हणजे आपल्याला काही जरी वर्क करायचं असलं तरी काय पाहिजे? आपल्याला ऑक्सिजन पाहिजे. वर्क करायचं जरी नसलं, फक्त एवढ्या सिस्टीम जरी चालवायच्या असल्या, डायजेस्टिव्ह, एक्सिक्युटरी या सिस्टीम जरी चालवायच्या असल्या तरी आपल्याला कसली गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे. तर एवढे पॉईंट झाले. आता नेक्स्ट पॉईंट, लॉंग फॉर्म NADH2 लॉंग फॉर्म निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. NADH2 मीन्स निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड and FADH2 फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. FADH2 फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आणि ATP ला काय म्हणायचं बघा? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. काय म्हणायचे? ॲडिनोसाइन ट्राय. 3 लॉंग फॉर्म NADH2 निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, FADH2 फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड and ATP मीन्स ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आता हे ATP मध्ये काय असतं बघा? ATP मध्ये काय असतं? ATP ची डायग्राम तुमच्या बुक्स मध्ये दिलेली आहे. तर ATP मध्ये ॲडेनिन नावाचा बेस दिलेला आहे. 2 रिंग्स वरती दिलेले बघा, 6+5 ॲडेनिन बेस. नंतर एक 5 मेंबर रिंग दिलेली आहे मध्ये, ती पेंटोज शुगर आहे, रेड कलरची. दिस इज ए पेंटोज शुगर अँड 3 फॉस्फेट. फॉस्फेट्स आर 3 म्हणून काय म्हणले त्याला? ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट असं त्याचं नॉमेनक्लेचर आहे. तर आता हे बघा, आपल्या डेली लाईफ मध्ये आपण मनी, आपले जे मनी आहे त्याला आपण करन्सी म्हणतो. तर आपण काही ते मनी दिल्याशिवाय आपलं काही काम होत नाही. तसं बॉडीचं काय होतंय? आपली जी रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये ATP खर्च केल्याशिवाय काहीच काम होत नाही. म्हणून ATP ला दुसरं नाव आहे एनर्जी करन्सी. त्याला काय म्हणलं जातं? एनर्जी करन्सी.
आता एनर्जी करन्सी मध्ये काय होतंय बघा, ज्यावेळेस एटीपी यूज केले जातात तर एटीपीचं कन्वर्जन एडीपी प्लस एनर्जी, म्हणजे एटीपी मध्ये फॉस्फेट 3 आहेत ना, तर त्याचं एनर्जी मिळाल्यानंतर शिल्लक काय राहतं बघा, एडीपी ॲडिनोसाइन डाय फॉस्फेट, ट्रायचे ऐवजी किती झालं आता डाय, 1 फॉस्फेट ब्रेक झाला. नंतर नेक्स्ट पॉइंट बघण्याच्या अगोदर आपण परत एकदा रिवाइज करू. Aerobic respiration in presence of oxygen. After that, this process is divided into 3 processes. First one, glycolysis. This process is occurring in cytoplasm. Second process is occurring in mitochondria, and third process is also occurs in mitochondria. दोन माइटोकॉन्ड्रिया मध्ये, फर्स्ट सायटोप्लाझम मध्ये. याच्यामध्ये काय होतं, ग्लुकोज अंडरगोस स्टेपवाइज ऑक्सिडेशन गिव्स 2 molecules of pyruvic acid, ATP, NADH2 and water. After that, out of this pyruvic acid get converted into acetyl coenzyme, and acetyl coenzyme gets converted into 2 molecules of NADH2 and CO2. In second step, known as tricarboxylic acid cycle. Why this is called as tricarboxylic acid cycle? Because these reaction process in cyclic stage. कशी होते, सायक्लिक स्टेज मध्ये होते, म्हणून त्याला सायकल म्हणलं जातं, ऍसिड सायकल. याच्यामध्ये काय होतं, ऍसिटिक कोएन्झाइम gets converted into, oxidized into NADH2 and FADH2, CO2, H2O, NADH2, FADH2. And third step, electron transfer reaction. तर याच्यामध्ये NADH2 पासून 3 molecules of ATP and FADH2 gives 2 molecules of ATP. Long form of NADH2, FADH2 and ATP we have known. ATP gets converted into ADP plus gives energy, and ATP known as एनर्जी करन्सी. आता बघा, हे कार्बोहायड्रेट्स झालं. आता सपोज बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स अवेलेबल नाही, समजा तुम्ही जेवण केलं नाही, म्हणजे काय नाही, कार्बोहायड्रेट्स अवेलेबल नाही. अशा वेळेस काय केलं जातं बघा, ह्युमन बॉडी काय करते, तर त्यावेळेस जेव्हा इनसफिशियंट कार्बोहायड्रेट्स असतात त्यावेळेस लिपिड्स आणि प्रोटीन्स कंझ्युम केले जातात. जे स्टोअर असतात ना, लिपिड्स आणि प्रोटीन्स, तर ते कंझ्युम केले जातात. तर लिपिड्सचं कन्वर्जन हे फॅटी ऍसिड्स मध्ये केलं जातं आणि प्रोटीन्सचं कन्वर्जन हे अमिनो ऍसिड्स मध्ये केलं जातं. म्हणजे ही केस कधी येणार आहे, ज्या वेळेस कार्बोहायड्रेट ॲब्सेंट असणार आहे किंवा कमी असणार आहे, इन्सफिशियंट असणार आहे. लिपिड्स कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड अँड प्रोटीन्स कन्वर्टेड इनटू अमिनो ऍसिड. आता याच्यामध्ये काय होणार, यांचं परत ऑक्सिडेशन होणार, परत ऍसिटिल कोएन्झाइम होणार, आणि ऍसिटिल कोएन्झाइम पासून हे सायकल परत रिव्हर्स होणार. म्हणजे इथून स्टार्ट होणार परत सायकल ऍसिटिल कोएन्झाइम पासून. तर ही सायकल सर हान्स क्रेब नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलेली. सर हान्स क्रेब, हेन्स इट इज नोन ॲज क्रेब्स सायकल, म्हणून त्याला काय म्हणायचं, क्रेब्स सायकल. दिस इज द ॲरोबिक रेस्पिरेशन पॉइंट. वी हॅव स्टडी ग्लायकोलिसिस. म्हणजे आपण काय बघितलं, कार्बोहायड्रेटचं ॲरोबिक रेस्पिरेशन बघितलं. ॲरोबिक रेस्पिरेशन मीन्स रेस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. याचं रेस्पिरेशन 3 टाईप्समध्ये होतं. तर फर्स्ट टाईप्स ग्लायकोलिसिस. आता ही ग्लायकोलिसिस स्टेप कोणी शोधून काढलेली आहे आपल्याला तेवढे बघायचे. तर 3 सायंटिस्ट, एम्बेडेन, मियरऑफ अँड पॅर्नस. तर हे 3 सायंटिस्ट आहे. तर या 3 सायंटिस्टचं इनिशियल EMP पाथवे, म्हणून ग्लायकोलिसिस इज ऑल्सो नोन ॲज EMP पाथवे. ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल ही क्रेब्स नावाचं सायंटिस्ट शोधून काढली, म्हणून तिला काय म्हटलं जातं, क्रेब्स सायकल म्हटलं जातं. आणि ग्लायकोलिसिस ह्या 3 सायंटिस्टने शोधून काढलेल्या आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, EMP पाथवे एवढं म्हटलं जातं. आता हा एनर्जी प्रोसेस आहे, तर याचा आपण एक फ्लो चार्ट बघू. फ्लो चार्ट इझी बघा. परत कार्बोहायड्रेट, त्याचं स्टेप वाईज ऑक्सिडेशन कशामध्ये, ग्लायकोलिसिस, म्हणजे कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर पायरुविक ऍसिड तयार होतं. पायरुविक ऍसिडचं दुसऱ्या सेकंड स्टेपमध्ये काय तयार होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिटिल कोएन्झाइमचे 2 नंबरची स्टेप होते, क्रेब्स सायकल. आणि क्रेब्स सायकल नंतर FADH2 NADH2 तयार होतं बघा. आणि फायनली आपल्याला काय मिळते, CO2 प्लस H2 प्लस एनर्जी म्हणजे ATP. म्हणजे काय बघा, मग अशी आपण ज्या 3 स्टेप बघितल्या ना, त्याचा फक्त एक फ्लो चार्ट आहे. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलिसिस होऊन
पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाइम आहे. ऍसिटिल कोएन्झाइमचं कन्व्हर्जन क्रेब्स सायकल होते, त्याच्यामध्ये क्रेब्स सायकल, आणि क्रेब्स सायकल पासून आपल्याला एनर्जी CO2 आणि H2 मिळतात. हे झालं कार्बोहायड्रेटचं. बट इफ कार्बोहायड्रेट्स आर इनसफिशियंट, ते जर इनसफिशियंट असतील अशा वेळेस काय यूज केले जातात, लिपिड्स आणि प्रोटीन्स यूज केले जातात. तर मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, लिपिड्स याचं ग्लायकोलिसिस होऊन फॅटी ॲसिड्स तयार होतं आणि प्रोटीन्सचं काय तयार होतं, अॅमिनो ॲसिड. पण यांचं कन्व्हर्जन कशात केलं जाणार आहे, कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्येच. परत त्याची काय होईल, क्रेब्स सायकल, आणि काय मिळेल तुम्हाला, एनर्जी. म्हणजे मिनिंग काय की लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन या तिघांपासून पण एनर्जी मिळते. तिन्ही पण कोणत्या प्रोसेसमधून जातात, क्रेब्स सायकलमधूनच जातात. डिफरन्स काय फक्त की ग्लायकोलिसिस, याचं ग्लायकोलिसिस नंतर पायरुविक ऍसिड तयार होते, लिपिडच्या ग्लायकोलिसिस नंतर फॅटी ऍसिड्स, आणि प्रोटीनच्या ग्लायकोलिसिस नंतर अॅमिनो ऍसिड्स. अदर आर सेम. तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी बॉक्स दिलं जाईल रिकामा, ते तुम्हाला बघावं. तर दिस इज एरोबिक रेस्पिरेशन. आवर नेक्स्ट पॉइंट, अनएरोबिक रेस्पिरेशन. आता अनएरोबिक रेस्पिरेशन मीन्स रेस्पिरेशन इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. रेस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला, आपण जमिनीमध्ये सीड्स हे करतो बघा, सीड्स, तर ते सीड्स जर्मिनेट होतात. तर त्या सीड जर्मिनेशनसाठी ऑक्सिजन अवेलेबल नसतो, सॉइलच्या खाली ऑक्सिजन अवेलेबल नसतो, तरी पण रेस्पिरेशन केलं जातं, म्हणजे इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणून त्याला काय म्हणायचंय, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणायचे. तर अनएरोबिक रेस्पिरेशन कसं होतंय बघा, ग्लुकोज अगेन ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस. आता त्याच्या अगोदर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. शुगर फॅक्टरीमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस असते बघा. फर्मेंटेशन म्हणजे काय केलं जातं, शुगर मॉलिसिस असते, तिच्यामध्ये मायक्रोब्स असतात. त्या मायक्रोब्स पासून खूप असे अल्कोहोल फॉर्मेशन केलं जातं. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, फर्मेंटेशन. त्यांना काय ऑक्सिजन लागत नाही. तुम्ही कंटेनर पॅक जरी केला, म्हणजे ते जे भांडं असतं कारखान्यामध्ये, ते पॅक जरी केलं तरी पण फर्मेंटेशन होतच. म्हणून त्याला काय म्हणायचे, एनएरोबिक. तर ते कसं होतं बघा, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस नंतर दरवेळेस प्रॉडक्ट कोणता असतो आपला, पायरुविक ऍसिड, आणि पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन करून काय मिळते बघा, आपल्याला व्हिनेगर मिळू शकतो. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन केल्याने काय मिळू शकतं, व्हिनेगर. इकडे बघू आता, परत दुसऱ्या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन करून आपल्याला अल्कोहोलचा मिळू शकतो, किंवा पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन करून आपल्याला लॅक्टिक ऍसिड पण मिळू शकतं. मिनिंग काय घ्यायचं बघा, वेगवेगळे प्रॉडक्ट मिळणार आहे. पण वेगवेगळे प्रॉडक्ट कधी मिळणार आहे, ज्यावेळेस आपण वेगवेगळे मायक्रोब्स यूज करू. जेव्हा ईस्ट यूज करणार त्यावेळेस अल्कोहोल मिळणार, मायक्रोब यूज करणार त्यावेळेस व्हिनेगर मिळणार, आणि ज्यावेळेस मसल सेल असतील, मसल सेल्समध्ये जर झालं फर्मेंटेशन, तर त्याला काय म्हणायचं, लॅक्टिक ऍसिड. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्ही खूप चालता ना, तर पायाला सूज येते बघा, तर ते कशामुळे येत असते, लॅक्टिक ऍसिडमुळे येत असते. दिस इज अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे ह्या पॉईंटमधून काय घ्यायचे, पायरुविक ऍसिडच असणारे, फक्त फर्मेंटेशनसाठी वेगवेगळे यूज करायचे. दिस इज अनएरोबिक रेस्पिरेशन.